हाय फ्रेंड्स, दत्ता व्लॉग्स या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। जसं की मी तुम्हाला मागच्या व्लॉगमध्ये सांगितलं होतं की आपण लोहगड या ठिकाणाला भेट देणार आहोत। चला तर मग आज एक्सप्लोर करू लोहगड। तर गडाच्या दिशेने आम्ही आमची वाटचाल सुरू केली आहे। आजूबाजूला कोकम सरबत, लिंबू सरबत, पिण्याच्या पाण्याचे स्टॉलही आहेत। थोडं पुढे गेल्यावर तिकीट विंडो आहे। तर या तिकिटाची किंमत आहे पर पर्सन 25 रुपये। पुढे वाटेत जाताना काही माकडे पण आहेत। तर या माकडांपासून आपल्या किमती वस्तू व खाण्याचे पदार्थ जपून ठेवा। लोहगड सुमारे 3400 फूट उंचीवरील लोणावळा या पुणे जिल्ह्यातील मळवली या तालुक्यात वसलेला आहे। हा किल्ला इंद्रायणी आणि पावनखोरे अशा दोन भागांमध्ये विस्तारलेला असून विसापूर किल्ल्याला जोडण्यात आलेला आहे। हा किल्ला पुष्कळ वर्ष मराठा साम्राज्यात स्वराज्याची सेवा करत होता। स्वराज्याचे आद्य असणारे छत्रपती शिवाजी महाराज यांनी बराच काळ या किल्ल्याला आपल्या ताब्यात ठेवलेले आहे। लोहगडवर जाण्यासाठी 4 दरवाजे आहेत। ते म्हणजे महादरवाजा, गणेश दरवाजा, हनुमान दरवाजा आणि नारायण दरवाजा। लोहगडचा प्रथम दरवाजा म्हणून ओळखला जाणारा गणेश दरवाजा हा एक मध्यम आकाराचा दरवाजा असून या दरवाजाच्या किल्ल्याच्या आत जाण्यासाठी वापर केला जात असे। तर या दरवाजाच्या दोन्ही बाजूला गणेश मूर्ती आहेत। हा दरवाजा लाकडी असून याला संरक्षणासाठी लोखंडी टोक आहेत। गणेश दरवाजाच्या आतील बाजूस गेल्यानंतर उजव्या बाजूला आपल्याला तोफा बघायला मिळतील। गणेश दरवाजाच्या वरील बाजूस बुरुज आहे। किल्ल्यावर जेव्हा आक्रमण होत असत तेव्हा सैनिक बुरुजावरून गरम तेल, गरम पाणी, बाण किंवा तोफ लावून त्यांना रोखत असत। तर अशा प्रकारे आम्ही किल्ल्याच्या दुसऱ्या दरवाजाकडे आलो आहोत। तो दरवाजा म्हणजे महादरवाजा। हळूहळू आम्ही तिसऱ्या दरवाजाकडे म्हणजेच नारायण दरवाजाकडे आमची वाटचाल सुरू झाली आहे। या दरवाजाचे वैशिष्ट्य म्हणजे याच्याजवळ धान्य ठेवण्यासाठी एक भुयार बनवण्यात आलेली आहे। तर अशा तऱ्हेने आम्ही गडाचा मुख्य दरवाजाकडे येऊन पोहोचलो आहोत। तो म्हणजे हनुमान दरवाजा। आलो आम्ही। लोह गेला फायनली ना। छत्रपती शिवाजी महाराज की जय। हे बघा सीन, काही लोक आलेली नाही त्यांचं बोललं जात आहे, पण सीन्स एक नंबर आहेत। इथून ओरडायचा कार्यक्रम चालू झालेला आहे, त्यांना राहून दे, आपण तोपर्यंत तिथे बाजूला बघतोय। मस्त आहे। आवळे आलेले आहेत। परत 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 ओहो ओहो, मला मुजरा देत आहेत। कॅमेरा लावून मुजरा दिला पाहिजे।
गड पण आला आणि सिंह पण आला. हनुमान दरवाजातून आत शिरताच एक दर्गा लागते आणि उजवीकडे ध्वजस्तंभ आहे. तसेच दर्गाच्या शेजारी लोहखान्याचे भग्र अवशेष आढळतात. तसेच पुढे सभासदगृह आहे आणि याजवळच 3 तोफा आहेत. ध्वजस्तंभाच्या उजव्या बाजूला लक्ष्मी कोटी म्हणून एक ठिकाण आहे. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांनी सुरतेची लूट केल्यानंतर लुटलेली सर्व संपत्ती या लक्ष्मी कोटीमध्ये ठेवण्यात आली होती. ही लक्ष्मी कोटी आपल्याला आजही गडावर बघायला मिळते. पण आम्हाला पुरेसा वेळ नसल्यामुळे लक्ष्मी कोटी या ठिकाणी जाता आलं नाही. परंतु तुम्ही आलात तर नक्की या ठिकाणाला भेट द्या. दर्ग्याच्या पुढे थोडे उजवीकडे गेल्यास थोडा उंचवट्याचा भाग आहे. तेथे एक शिव मंदिर आहे. पुढे सरळ चालत गेल्यावर एक छोटेसे तळे आहे. हे तळे अष्टकोनी आहे. त्याच्याच बाजूला पिण्याच्या पाण्याचे टाके देखील आहेत. ही गडावरील पिण्याची पाण्याची एकमेव सोय आहे. तिथून पुढे 15 ते 20 मिनिटे चालत गेल्यास एक मोठे तळे आढळते. नाना फडणवीसांनी या तळ्याची बांधणी केली आहे. हे तळे 16 कोनी आहे. मोठ्या तळ्याच्या पुढे विंचूकड्याकडे जाताना वाड्यांचे काही अवशेष दिसतात. लक्ष्मी कोटीच्या पश्चिमेस विंचूकाटा आहे. हा विंचूकाटा म्हणजे 1500 मीटर लांब आणि 30 मीटर रुंद अशी ही डोंगराची सोंड आहे. विंचूकाट्यावर जाण्यासाठी एक टप्पा उतरून पलीकडे जावे लागते. गडावरून पाहिले असता हा भाग विंचवाच्या नांगीसारखा दिसतो, म्हणून यास विंचूकाटा म्हणतात. अशा तऱ्हेने लोहगड हा आम्ही एक्सप्लोअर केला असून हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, या व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय. छत्रपती शिवाजी महाराज की जय.